तुम्हा दोघांच्या मुली सुंदर आहेत. हो ना, खूपच गोड आहेत हा मुली. म्हणजे ही रेणुका अगदी बोलकी आणि बिनधास्त आहे. गायत्री मात्र जरा शांत दिसतीये. ती तिच्या वडिलांवर गेलीये ना. हो हो. अच्छा, म्हणजे तेवढा चांगला गुण घेतलाय वडिलांचा. तसं म्हणायचं होतं. अरे वा, अगं त्या हे करतायत कौतुक. वैजंती ताई, आता सारंग नंतर रेणुकाचाच नंबर आहे ना? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर आमच्याकडे एक चांगलं स्थळ आहे. माझा पुतण्या हरीश लंडनला असतो. आपला बिझनेस त्यांनी खूप मोठा केलाय. तुमची काही हरकत नसेल तर साठवलोट करून एकत्रच उरकून टाकू काय? नाही, हिच्या लग्नाची एवढी घाई नाही आम्हाला. तिने तिच्या मनाप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य जगावं आणि तिची इच्छा होईल तेव्हाच लग्न करावं. आलेच मी. मुक्ता, ले चहा दे. जी. थँक्यू. मालक रेणुका सोबत किती चांगले. बाकी बायांच्या बाबतीत असं असतं तर किती चांगलं झालं असतं. घ्या प्रतापराव, चहा घ्या. सगळं झालं, पण आमचे होणारे जावई बापू कुठे आहेत? इकडे अजून कोणाची तरी नजर खूप वेळ झाला शोधाशोध करतेय. येईल तो. चला, बायकांनी स्वयंपाकाला लागा आणि तिकडेच मग ते दागिने खरेदीच्या गप्पा सुरू केल्या तरी चालतील. अहो चालतील काय, गाडीतनच चालू झाल्यात गप्पा. बायकांना काय तेवढं मिळालं तरी पुष्कळ होतं. मी नाश्त्याचं बघते. मुक्ता, जी. तू आवरून घे. मी सारंगला सांग, तिला तिची खोली दाखव. जा बाळ, चला. जा. माधवी, चल. वहिनी येता? हो. ताई, हा, चला. तू इथे कामाला आहेस का? हा. ओके. ए, मला सांग, सारंग अमेरिकेतून आल्यापासून तसाच आहे का ग, की बदललाय? हो, मला नाही सांगता यायचं. आता जायच्या आधी कसे होते मला नाही माहित. म्हणजे थोडा तरी इकडचा वाटतोय ना? हो, इकडचेच वाटतात. तिकडे कधी गेलंच नाही असं वाटतं. माझ्यासोबत लग्न होणार आहे म्हणून खुश असेल खूप. अहो, खुश ते नेहमीच असतात, पण तुमच्या पण पप्याचं आर्यावर प्रेम आहे आणि पप्याला आर्याशी लग्न करायचं. तुमच्या माझ्या विचारानेच असणार. हा. बरं मला सांग, सारंगची रूम कोणती आहे? ही काय वरची. ग्रेट.
चल मी त्याला सरप्राईज देते, मला बघून खुश होईल. चल मला घेऊन चल. अहो तुम्ही जाता का? अगं नाही, चल ना मला घेऊन. अहो, पण- अगं चल तू, चल चल चल. अगं चल ग. ब्रो, आर्या इज कमिंग टू गिव्ह यू सरप्राईज. रेणुका घरात पाहुणे आले, त्यांच्या इथे थांबायचं नाही तर किचन मध्ये मदत करायची. ते सगळं सोडून तू बेडरूम मध्ये काय येऊन बसलेस? हे बघ, मला ना त्या पाहुण्यांमध्ये आणि तुझ्या किचन मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट नसला ना तरी तो कधी कधी घ्यावा लागतो. सुमती त्यांनी मला विचारलं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं त्यांना? अच्छा, मग अशी बाहेर जेव्हा माझ्या लग्नाचा विषय चालू होता तेव्हा कशी तोंड शिवून शांत बसलेली, तशी आता प्लीज शांत राहा. रेणुका तू नीट बोलायला कधी शिकणारेस ना कोणास ठाऊक. तू आधी नीट वागायला शिक. रेणुका, दादांसारखी ना माझी बाजू घ्यायला शिक. आणि दादांनी कसं ग माझ्या लग्नाचा विषय संपवलाय, तसं तू पण जर संपवला असतास ना तर मला जरा तरी बरं वाटलं असतं ग. बाहेरच्या लोकांसमोर घरातल्या बायकांनी बोलायचं नाही हा नियम तुझ्या वडिलांनीच घालून दिलाय ना, विसरलीस? त्यामुळे त्यांनीच बोलायला होतं आणि ते बोलले. तू तशीही बोलली नसती सगळं, कारण तू ना गायत्रीच्या कौतुकाचा आनंद घेत होतीस ना. रेणुका अगं तू दरवेळ तू जा ग, प्लीज जा आणि मला शांती दे. ए पप्या, आर्या कुठे 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 कुठे? ए आली. अरे बाप, आता काय करू? मी कुठं जाऊ? आता काय करू? इथं नाही, नाही. हा, हा, हा. हे पप्या इकडे काय? हे काय करतोय? जरा थांब ना. ऐक, हा असा चान्स परत मिळणार नाही. मनातलं क्षणात बोलून टाक. लगेच म्हणजे लगेच बोलायचं. हे लगेच म्हणजे 1 सेकंद फुकट घालू नको. जा. येस, जय बजरंग. कम ऑन पप्या, व्हेरी गुड. आर्या, यस, कम ऑन. नाही बाबा, नाही हिम्मत होत. नुसती तर 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 कुल 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 कुल. हे बघ पप्या, तू आता बोलला नाहीस ना तरी थरथर आयुष्यभर आपल्या दोघांच्या शरीरातून जाणार नाही. अरे पण असं कसं यार? मला इथं असं अचानक पाहून तिचं काय होईल? तिला माहित पण नसेल मी इकडे येते. हे एक काम करूया, तू दरवाजा उघड, मी तुझ्या मागे लपतो आणि तिला सरप्राईज देतो. हा ठीक आहे. हा ये, उघड. पप्या, तुझ्या प्रेम प्रवेशाचा दरवाजा मी उघडतोय. हा, घुसून जा. ओके, मी थँक्यू.